आठवड्यातल्या भाऊंच्या धक्क्यानंतर टीम बी वरती चांगलाच याचा परिणाम होताना दिसतोय आणि याच्याविषयीच इकडे चर्चा चाललेली आहे। चला तर बघूयात हे काय बोलताय। तर इकडे वर्षा उभी असते आणि इरिना टीम एची सदस्य असते, बाकी सगळे टीम बीचे सदस्य असतात। तर इकडे वर्षा सांगते की या घरात ना दखल घ्यावीच लागते, नाक घालावंच लागतं प्रत्येक गोष्टीमध्ये, कारण जे बोलतात पण आणि जे चांगले आहेत, जे रोकटोक बोलतात, टास्कमध्ये पण इन्व्हॉल्व्ह होतात, त्या सगळ्याच गोष्टीमध्ये आपल्याला पण इन्व्हॉल्व्ह व्हावं लागतं। त्यावरती धनंजय म्हणतो की ताई याआधी पण आम्ही कसं बोलायचो माहिती का, अरे ही बाई तरी कशाला यांच्या नादाला लागते, कशाला भांडतायत हे, असं आम्ही बोलायचो, हे मी खरं सांगतो। तर वर्षाताई म्हणते की असं नाही, आपल्याला सगळ्या गोष्टीत इन्व्हॉल्व्ह होणं गरजेचं आहे आणि तेच आता रितेश भाऊंनी पण सांगितलं। आता ती काय करते, प्रत्येक वेळेस येते आणि तोच मुद्दा मला वेगळ्या पद्धतीने टोमणा मारून जाते। मग मी काही ते ऐकून घ्यायचं का, मी त्याच्यावरती बोलणारच, पण मी त्याच पद्धतीने बोलणार, तेच येते परत सांगते, तेच येते परत सांगते, मग मी त्या गोष्टीवर माझं मत मांडणारच ना, मी का शांत बसू। त्यावर धनंजय म्हणतो की बरोबरच आहे। आता त्यावरती पॅडी म्हणतो की मग घरात कोणाची चालते, तर तो अंकिता म्हणते आता कोणाची बिशाद आहे का। तर वर्षाताईन सांगतात की घरामध्ये कसं असतं, आमच्या दोघांची भांडणं लागली तरी मी माझा मुद्दा व्यवस्थित मांडते नवऱ्यासमोर, पण ते काय करतात, माझा आवाज वाढला की टीव्हीचा व्हॉल्यूम वाढवतात आणि परत मी त्याच्यावरती वाढवते, परत ते टीव्हीचा आवाज वाढवतात आणि शेवटी जास्त टोकाला चालल्यानंतर ते दरवाजे अशा धाडकन आदळतात, मग ते उघडून मी आतमध्ये जात नाही। तर असा हा आमच्या भांडणाचा शेवट होतो। तर धनंजय म्हणतो अहो ताई तुमच्याच घरी नाही, प्रत्येक घरात बाईचंच चालतं, प्रत्येकाच्या घरात घरोघरी मातीच्या चुलीचं आहेत। तर अशा पद्धतीने वर्षा त्यांचा मुद्दा इथे परफेक्ट सगळ्यांना समजावून सांगतायत। तर या आठवड्यातल्या भाऊंच्या धक्क्याने सगळ्यांनाच हलवून टाकलेलं आहे आणि टीम बी वर याचा चांगला परिणाम झालेला आहे। तर तुम्हाला काय वाटतं, यावेळेस टीम बी सगळ्यांसाठी स्टँड घेईल की नाही हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। बाय।